तर नुकतीच रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते बोलत आहेत, आपण ऐकूया. तरी 15 ते 16 रुपये कुठेतरी अनुदान देता येईल का, आणि आपलं जे नाफेड आहे कांदा घेत असताना 8 ते 10 लाख टन त्यांनी कांदा घ्यावा, घेत असताना मार्केट कमिटीमध्ये घ्यावा आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक स्पर्धा निर्माण होऊन रेट वाढतील अशी अपेक्षा आहे आणि घेतलेला कांदा हा भारताच्या बाहेर काढावा अशी विनंती केली. बोलत असताना त्यांनी सांगितलं 12.5 रुपयाचा रेट असला तरी तो कदाचित आता आम्ही 16 करणार आहोत, पण तरीसुद्धा त्यांना आम्ही विनंती केली 24 म्हणजे 20 रुपयाच्या खाली हा रेट त्या ठिकाणी परवडत नाही. नीट परीक्षेबद्दल सुद्धा त्यांना सांगितलं CBIकडनं कारवाई केली जाते, योग्य कारवाई केली जाते, पण अजून कडक करून त्याच्यात जे कोणी जबाबदार असतील त्यांना तुम्ही पकडावं आणि परत एकदा नीट असू, नाहीतर राज्यातल्या ज्या परीक्षा असतात त्यात कुठलीही परीक्षा त्या ठिकाणी अडचणीत येऊ नये या बाबतीतली दक्षता त्या ठिकाणी घ्यावी. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गव्हर्नर साहेबांना भेटून आम्ही विनंती केली होती, महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या इतर बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, नाही तर तो चुकून झाला आहे. आणि मग हे होत असेल तर एक कायदा असा आणा जो सेशनमध्ये येणाऱ्या सेशनमध्ये आणण्यात यावा, जेणेकरून जर उद्या जाऊन कुणीही मानवांच्या विरोधात चुकून नाहीतर मुद्दामून जर बोलत असेल तर त्याच्यावर तिथं कारवाई करता यावी. तसं पत्र राज्यपाल महोदयांनी आपल्या शासनाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे, त्यामुळे सेशनमध्ये तो मुद्दा त्या ठिकाणी घ्यावा अशी विनंती तिथं केली. आणि शेवट या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा हा लागू व्हावा आणि एक बिल महिलांच्या सुरक्षतेबद्दल, लहान मुलींच्या सुरक्षतेबद्दलचं शक्ती कायद्यासारखं बिल जे अनिल देशमुख साहेबांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे मांडलं होतं, पास झालं होतं, पण केंद्रात ते परत पाठवण्यात आलं, केंद्रापासून ते परत एकदा सेशनमध्ये यावं अशी एक विनंती त्या ठिकाणी केली. आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटत असताना कांद्याचा प्रश्न हा मांडत असताना तिथं पाशा पटेल साहेबसुद्धा भेटले, ज्यांना बांबू किंग म्हणलं जातं, त्यांच्याशी सुद्धा कांद्याच्या बाबतीतला विषय हा मांडला. कमिटीकडनं लवकरात लवकर तिथं रिपोर्ट यावा अशी सुद्धा विनंती पाशा पटेल यांना त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दलचा एक प्रश्न आहे, कर्जमाफी झालेली नाही, नवीन जुनं कर्ज असल्यामुळे नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही, खूप अडचणी येत आहेत. राज्याचे महसूल मंत्री असं म्हणत आहेत तशी काही अडचण कुठे सध्या दिसत नाही. दोन प्रकारच्या अडचणी आहेत. जे काही कोऑपरेटिव्ह आपल्या सोसायट्या असतात ज्याच्यातून गाव लेवलला शेतकऱ्याला लोन दिलं जातं, तिथंसुद्धा शेतकरी त्याला कन्फ्युजन आहे, त्याला दुविधा आहे की पैसे भरायचे का नाही भरायचे. पैसे नाहीच आहेत शेतकऱ्याकडे भरण्यासाठी, पण काही वेळेस बाहेरून पैसा घेऊन ते भरत असतात, मग तिथंसुद्धा रिकव्हरी ही होत नाही. दुसऱ्या बाजूला आधीच ही योजना जाहीर झाल्यामुळे आणि त्यात ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते क्लिअर नसल्यामुळे कन्फ्युजन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच बँकाकडनं सुद्धा नवीन कर्ज हे दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळत नाही, जुनं हे भरलं जात नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, लोकांनाही असं वाटतं की क्लॅरिटी या बाबतीतली लवकरात लवकर येणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याला आत्ता पावसाच्या आधी जर पैसा मिळाला नाही तर मग लागवड होणार नाही, पेरणी होणार नाही, आणि जर लागवड आणि पेरणीला जर मोठ्या प्रमाणात अडचण आली तर उद्या जाऊन तसंही दुष्काळामुळे अडचण होण्याची शक्यता आहे. त्यात शेतकऱ्याला जर अर्थसहाय्य आत्ता नाही मिळालं तर तेही उद्या जाऊन अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. लोटेगावकरांचा संबंध हे सोशल मीडियामध्ये त्या पद्धतीने पहिल्यांदा आता काँग्रेस अमित देशमुखांचे आहेत असं सांगितलं जातं. काँग्रेसचे टीका हे जो आरोप सुरू झालेला आहे, एका बाजूला भाजपाचे संबंध पहिल्यांदा नीट प्रक्रियेमध्ये अनेक जर होते असं दाखवलं जातं, तर काँग्रेसचं उत्तर भाजपाच्या सोशल मीडियाकडे दिसून येते. ओव्हरऑल याच्यामध्ये सगळे राजकीय नेत्यांचं कनेक्शन परत एकदा दिसून येते. कसं असतं की एखादा व्यावसायिक असेल, ज्याची सत्ता त्याच्याबरोबर तो फोटो काढतो, कार्यक्रमाला ते बोलवतात. काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसच्या नेत्यांना बोलवलं, BJPची आत्ता सत्ता असताना BJPच्या नेत्यांना बोलवलं. त्यामुळे लातूरच्या बाबतीत आम्हीसुद्धा राजकारण करू शकलो असतो, पण फक्त राजकारण करण्यासाठी राजकारण हे करायचं नसतं. त्यामुळे हे जे व्यावसायिक असतात ते त्यांच्या लेवलला आपलं महत्त्व राहावं, आपल्या अडचणी सुटाव्यात या दृष्टिकोनातून सत्ताधारी लोकांच्या जवळ ते असतात. त्यामुळे CBI ज्या पद्धतीने कारवाई करते ती योग्यच कारवाई करते. जो कुणी जबाबदार असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि नीट असून परीक्षा, नाहीतर राज्यात इतर जे काही तलाठी भरतीपासून पोलीस भरतीपर्यंतच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये सुद्धा कडक कायदा
हा आणलाय आम्ही विनंती केल्यानंतर, पण त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याची जरूरत आहे. अजून कडक कायदा करून अशा पद्धतीने पेपर फुटले आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना अडचण येते असं होऊ नये याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी घेण्यात यावी. परिषदेच्या 17 जागांची निवडणुका लागलेली आहे. सगळीकडे महायुतीचे नेते सांगतात की आम्ही सगळे एकत्रित लढू, त्यांचं संख्याबळ जास्त आहे. महाविकास आघाडीचं काय होईल? नाही, महाविकास आघाडी लढत असताना आम्ही एकत्रितच त्या ठिकाणी लढू आणि जिथं महायुती आहे त्या बाबतीत सुद्धा काही सगळंच चांगलं आहे असं नाही. बऱ्याच लोकांना इच्छा आहे, त्यामुळे तेही काही नावं डिक्लेअर करतात ते बघावं लागेल. पण महाविकास आघाडीच्या बाबतीत आम्ही ह्या सर्व ज्या 17-18 जागा आहेत त्या नक्कीच एकत्रित चर्चा करून एका निकषाला येऊन तिथं आम्ही लढू असं मला तरी या ठिकाणी वाटतं. काही माजी आमदारांनी किंवा विद्यमान आमदारांनी एक वर्षभर स्वतःचं वेतन जे आहे ते न घेण्याची भूमिका मांडताना दिसून येत आहे. 1 महिन्यात आपण 1 वर्षाचं वेतन आमदार जो वेतन मिळतं ते घेऊन नये, कारण की आता सद्यस्थिती आर्थिक परिस्थिती वगैरे याच्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय भूमिका आहे? ते बघा, आमदारांचा निधी पगाराचा आता कमी करायचं तर कमी करा, पण असे छोट्या छोट्या गोष्टी करून अडचणी सुटणार नाहीत. त्यामुळे आमची मागणी या सरकारला अशीच आहे की आता शक्तिपीठ मार्ग आज त्याची जरूरत नाही आहे. 1 लाख कोटी रुपये तिथं खर्च करण्यापेक्षा आणि जी आपली मेट्रो रेल आहे, जी आपली बुलेट ट्रेन आहे, त्यातसुद्धा आता थोडासा खर्च कमी करून वर्षभर थोडंसं थांबवावं. त्यामुळे खर्च जर सरकारला कमी करायचा असेल तर असाच खर्च जर कमी केला तर काय हरकत आहे. आता एका बाजूला पैसे नाहीत असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला VSRला अजितदादा गेल्यानंतर 150 कोटी रुपये तुम्ही तिथं देता आणि आमदारांचं ते कुठेतरी 2-2 लाख रुपये तुम्ही वाचवण्याचा विषय घेता. असं होत नसतं. खर्च कमी करायचा असेल तर तो मोठाच खर्च तिथं कमी करावा लागेल आणि कुठेही सामान्य लोकांना झळ पोचणार नाही. ही जबाबदारी जे या राज्याचे पालकत्व घेणारं सरकार आहे, नाही तर देशाचं पालकत्व घेणारं सरकार आहे, ती त्यांची पूर्णपणे जबाबदारी असते. ती जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी पार पाडावी. आणि या अडचणीच्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणून जसं पवार साहेबांनी तिथं मोदी साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे की जर आज देश अडचणीत असेल, ठीक आहे, तुमचे परराष्ट्र धोरण चुकले असतील तरी लोकांना अजून अडचण येऊ नये, त्यासाठी एकत्रित बसून जर मार्ग निघत असेल, एखादं धोरण करता येत असेल तर त्याला सगळे भारतीय म्हणून आपण एकत्रित येणं महत्त्वाचं आहे. तसंच राज्यातसुद्धा महाराष्ट्रातले मराठी माणसं म्हणून सर्व आमदार एकत्रित येऊन सर्व पक्षाचे या अडचणीतून आपण बाहेर कसं निघता येईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे. एनसीपी अंतर्गत जो पक्षामध्ये अजितदादांच्या पार्टीत वाद आहे याच्यावर अखेर तोडगा असं म्हणतात की भारत पवार असतील, तटकरे असतील किंवा भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांनी काल इंडिव्हिज्युअल CMची भेट घेतली आणि CM यांनी एक सल्ला दिला की याच्यामध्ये वाद फार टोकाचा वाढतो. पक्षामध्ये अंतर्गत वाद हा बाहेर जाताना दिसून येतो. हे बघा, कुठलाही पक्ष चालवत असताना त्या पक्षाला सक्षम असा नेता तिथं लागतो. जसं आदरणीय पवारसाहेब हे आज आमच्या पक्षाचे तिथं नेते आहेत. अजितदादा असताना त्या पक्षाचे ते सक्षम नेते त्या ठिकाणी होते. आज सुनित्रा काकींची वेळ नवीन असली, बऱ्याच काही गोष्टी त्या समजून घेत असल्या तरी मला असं वाटतं की एखाद्या नेत्याने पार्टी चालवणं हे महत्त्वाचं असतं. खूप कन्सल्टंटवर जर कुणी त्या ठिकाणी विश्वास ठेवत असेल, अवलंबून राहत असेल, हे महाराष्ट्रात अशा गोष्टी चालतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. महत्त्वाचं कसं असतं की आमदार, कार्यकर्ता, पदाधिकारी, खासदार यांना विश्वासात घेऊन आपली पक्ष कसा आपल्याला वाढवता येईल, आपल्याला काय अडचणी आहेत त्या सोडवणं आज जास्त महत्त्वाच्या कुठल्याही पक्षासाठी आहेत. राष्ट्रवादीने त्यांचे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून आता प्रशांत किशोर यांचं नाव चर्चेत आहे. काही दिवसात ती वेळ देखील होईल. ज्यावेळी जुना जो स्ट्रॅटेजिस्ट होते त्याच्यावर अनेक वेळा तुम्ही देखील आरोप केले होते, नंतर त्यांना काढण्यात आलं. नवीन स्ट्रॅटेजीचा काही वेगळा फरक पडेल? नाही, प्रशांत किशोर हे जे आहे याच्या आधीसुद्धा मोठ्या मोठ्या इलेक्शनमध्ये ते स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेत होते. मोठ्या मोठ्या नेत्यांशी, जसं 2014ला मोदी साहेबांचं काम त्यांनी तिथं केलेलं आहे. त्यानंतर ममता दिदींचं काम केलं आहे, काही ठिकाणी काँग्रेसचं सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, कन्सल्टंट म्हणून ते नक्कीच त्या ठिकाणी मोठे आहेत. जे बाहेर जाणारे आहेत ते गेले ते बरंच झालं. पण राहिला प्रश्न आता या मोठ्या कन्सल्टंटचा. खर्चिक आहेत, ते काय करतात, कसं करतात हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. पण तो त्या पक्षाचा तिथं असताना तो प्रश्न आहे. ते त्या पद्धतीने काम करतात. आम्ही एखाद्या नेत्यावर अवलंबून राहून नेता म्हणेल तसं त्या ठिकाणी काम करत असतो. उद्याची एक बैठकमध्ये वायबी चव्हाण पवारसाहेब स्वतः उपस्थित असणार आहेत. तुमच्या पक्षाचे पदाधिकारी, वरिष्ठ नेते
कशासाठी नेमकं बैठक होती त्याबद्दल? नाही, वर्धापन दिन आमचा 10 जूनचा लवकरच तिथे येत आहे. त्याचं पण नियोजन तिथं असणार आहे. त्याच्याचबरोबर जे उमेदवार आपले होते, जे आमदार आहेत, खासदार आहेत, काही पदाधिकारी आहेत, यांना विश्वासात घेऊन आता लोकांसाठी कसं लढायचं, कशी रणनीती करायची, समाज माध्यमांवर काय चर्चा सुरू आहे, कशा पद्धतीने काय गोष्टी आपल्या पार्टीच्या बाबतीत करायच्या, यासाठी आदरणीय पवारसाहेब हे लोकांची चर्चा करतील, लोकांचं मत जाणून घेतील आणि मग आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आज मुख्यमंत्री साहब से मैं मिला, उनसे बात करते वक्त आज जो अल नीनो के कारण महाराष्ट्र और देश में जो परिस्थितियाँ, खास करके महाराष्ट्र के बारे में बात की, तो अभी जो सब डैम्स है जिसमें जो पानी है उसमें सिर्फ 32% पानी है और ऐसा कहा जाता है